सो लास्ट टाइम आपण स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन बघितलं होतं, बरोबर. आता स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन मध्ये आणखी एक प्रॉब्लेम आपण इन्क्लाइंड प्लेन वरचा बघूया. इन्क्लाइंड प्लेन वरचा एक प्रॉब्लेम. ओके, सपोज देर इज अ इन्क्लाइंड प्लेन लाइक दिस. ओके, it makes an angle of 37 degree with the horizontal, and this inclined plane is rough, having coefficient of static friction. Coefficient of static friction is suppose 0.7 and coefficient of kinetic friction is 0.5. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन कशी आहे बघा. हा प्रॉब्लेम व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे. तर हा एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकचा मास आहे 10 kg. 10 kg is the mass of the block which is placed on an inclined plane which is at 37 degree. आणि ब्लॉक आणि इन्क्लाइंड सरफेस यांच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे 0.7 अँड कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किती आहे 0.5. तर इथं क्वेश्चन काय आहे, हाऊ मच इज द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस. Calculate frictional force between block and surface. That is the question. आता इथं काय करायचं आहे लक्षात घ्या. एक 3 व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. एक म्हणजे एफएस मॅक्स, ओके, त्याच्यानंतर एफ के. एफएस मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याच्यानंतर कायनेटिक फ्रिक्शन अँड नेक्स्ट इज फोर्स अप्लाइड, म्हणजे त्या ब्लॉकला खाली ओढणारा फोर्स. या 3 व्हॅल्यू अगोदर आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग या 3 व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला कळणार आहे की ऍक्च्युअल फ्रिक्शनल फोर्स तिथे किती असेल. तर एफएस मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. मला सांगा इथं नॉर्मल रिएक्शन किती येणार. नॉर्मल रिएक्शन किती घ्यायची, इथं फॉर्म्युला काय वापरायचा. करेक्ट. ओके, तिरक्या सरफेसवर ब्लॉक ठेवल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एमजी चे 2 कंपोनेंट येतात. अलॉंग द सरफेस नेहमी काय असतो, एमजी साइन थिटा असतो अँड परपेंडिक्युलर टू सरफेस असतो नेहमी एमजी कॉस थिटा. हे लक्षात ठेवा, एमजी साइन थिटा, एमजी कॉस थिटा. ठीक आहे, त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन विल बी एमजी कॉस थिटा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. सो म्यूएस ची व्हॅल्यू आहे 0.7 ओके इंटू एमजी कॉस थिटा येणार, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती 0.7 इंटू एमजी इज इक्वल टू 100 अँड कॉस 37 म्हणजे 4/5 येणार, 4/5. सो एफ एस मॅक्स किती येईल, 56 येतोय ना. 56 येतोय का बघा एफ एस मॅक्स. चेक करा जरा. 56 न्यूटन. करेक्ट. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट नसावा. 56 न्यूटन इज द मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. आता हे 56 व्हॅल्यू काय सांगते तुम्हाला लक्षात आलं ना. जर त्या ब्लॉकला ओढणारा फोर्स 56 पेक्षा कमी असेल तर बॉडी रेस्ट मध्ये राहणार आणि 56 पेक्षा जास्त झालं तर काय होणार आहे, बॉडी खाली स्लाइड व्हायला चालू होणार. ही अगोदर कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. एफ एस मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. अप्लाइड फोर्स जर एफ एस मॅक्स पेक्षा कमी असेल तर बॉडी आहे तिथे थांबणार आहे, अजून मूव्ह करणार नाही, कारण फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे. आणि एफ एस मॅक्स पेक्षा जर अप्लाइड फोर्स जास्त झाला तर बॉडी खाली सरकायला चालू करणार. बॉडी सरकणार का नाही अजून आपलं कन्क्लुजन आलेलं नाही, आपण फक्त एफ एस मॅक्स कॅल्क्युलेट केलंय. आता एफ के कॅल्क्युलेट करूया. एफ के इज म्यू के इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू के ची व्हॅल्यू आहे 0.5 इंटू एमजी कॉस थिटा म्हणजे 100 इंटू 4/5. ओके, आता हे किती होणार, परत 40 न्यूटन येणार, बरोबर आहे ना. 40 न्यूटन हा झाला एफ के. म्हणजे जर बॉडी स्लाइड व्हायला चालू झाली सरफेसवर तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे, कायनेटिक फ्रिक्शन असणार आणि ती 40 न्यूटन असणार. पण स्लाइड होते का नाही ते अजून आपल्याला माहिती नाहीये. ओके,
ठीक आहे. हा, आता अप्लाइड फोर्स म्हणजे या ब्लॉकला खाली ओढणारा फोर्स अलॉंग द प्लेन किती आहे? इट इज mg sin theta. mg is 100 and sin theta will be 3/5 म्हणजे किती? 60 न्यूटन. बरोबर आहे का? 60 न्यूटनचा फोर्स त्या ब्लॉकला खाली ओढणार आहे. मग आता याच्यावरून पहिलं कन्क्ल्युजन काय निघतं? ब्लॉक हा इन्क्लाइंड सरफेसवर आहे तिथे राहणार आहे का खाली स्लाइड व्हायला चालू होणार? स्लाइड होणार आहे. करेक्ट. म्हणजे बॉडी कधी स्लाइड होते? जर ओढणारा फोर्स एफएस मॅक्स पेक्षा जास्त असेल तर काय होणार? स्लाइड होणार. सो ऍज 60 न्यूटन इज ग्रेटर दॅन 56 न्यूटन. ओके, म्हणजे अप्लाइड फोर्स काय आहे? ग्रेटर दॅन एफएस मॅक्स आहे. and therefore body starts sliding. Body starts sliding. ओके, आणि बॉडी स्लाइड व्हायला चालू झाल्यानंतर तिथं फ्रिक्शनल फोर्स कुठला असणार? स्टॅटिक तर नसणार आहे. कुठला फ्रिक्शनल फोर्स असणार आहे? therefore फ्रिक्शनल फोर्स इज कायनेटिक फ्रिक्शन. ओके, and therefore फ्रिक्शनल फोर्सचा आन्सर काय लिहू सांगा? 40 न्यूटन इज द आन्सर. सो दॅट इज युअर आन्सर. हे या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. याच प्रॉब्लेम मध्ये मी थोडंसं चेंज करतो. अँगल 37 डिग्री, 10 kg. इथं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.8 अँड कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे 0.6. ओके, 0.6 ऍज इट इज. ओके, बाकी काय नाही याच्यामध्ये. तर आता क्वेश्चन आहे की फ्रिक्शनल फोर्स आता किती असेल? फ्रिक्शनल फोर्स आता किती? हे बघा, पुन्हा एकदा एफएस मॅक्स कॅल्क्युलेट केलं. एफएस मॅक्स कॅल्क्युलेट केलं तर किती येणार? म्यूएस इंटू mg cos 37 म्हणजे 0.8 इंटू mg ची व्हॅल्यू किती? 100 इंटू 4/5 म्हणजे किती येते आता? 64 न्यूटन येणार एफएस मॅक्स. एफ के किती येणार बघा? म्यू के mg cos 37. ओके, दॅट इज 0.6 इंटू 100 इंटू 4/5 48 न्यूटन येणार. बरोबर. आणि अप्लाइड फोर्स किती येणार? mg sin थीटा. खाली ओढणारा फोर्स तर फक्त mg आणि sin थीटावर डिपेंडेंट असतो, ते काय आपण चेंज केलेलं नाही. 60 न्यूटन. आता हे 3 व्हॅल्यू तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आता मला सांगा की फ्रिक्शनल फोर्स आता किती असेल? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस. हे व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायची गोष्ट आहे, म्हणून एवढं मी रिपीट करायला लागलोय. काही लोकांना लक्षात आलंय, पण अजून काही लोकांना लक्षात आलेलं नाहीये. बर, मला आता पहिली गोष्ट सांगा, बॉडी खाली स्लाइड होणार का? येस ऑर नो? स्लाइड होणार नाहीये.
कारण का खाली ओढणारा फोर्स 60 न्यूटन आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 64 न्यूटन. स्लाइड होणार नाही. मग बॉडी जर स्लाइड होत नसेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू अप्लाइड फोर्स घ्यायची का एफएस मॅक्स घ्यायची हे अगोदर लक्षात घ्या. स्लाइड होत असेल तर एफ के येणार, नो डाऊट. स्लाइड होत असेल तर. स्लाइड होत नसेल तर अप्लाइड फोर्स घ्यायचं का एफएस मॅक्स घ्यायचं. अरे दोघांच्या मधली कुठली व्हॅल्यू घ्यायला सांगितले मी. स्लाइड होत नसेल तर हे डोक्यात पक्क लक्षात ठेवा. दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. पहिली गोष्ट स्लाइड होते का नाही होते. स्लाइड होते का नाही होते. बघा पुन्हा एकदा सांगतोय, स्लाइड होते का नाही होते. स्लाइड होत नसेल, सॉरी स्लाइड होत असेल तर कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आली जी काय आली ती. स्लाइड होत असेल तर कायनेटिक फ्रिक्शन. आणि स्लाइड होत नसेल तर एफएस मॅक्स आणि अप्लाइड फोर्स यांच्यामधली कुठली व्हॅल्यू हे लक्षात घ्या अगोदर. एफएस मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू असते रे. ती म्हणजे फ्रिक्शनल स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू. 0 टू त्या व्हॅल्यू पर्यंत कितीही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू असू शकते, तेवढीच असेल असं नाही. हे अगोदर लक्षात घ्या व्यवस्थित. दोघांच्या मधली मिनिमम व्हॅल्यू म्हणजे अप्लाइड फोर्सच घ्यायचा. सो इथं फ्रिक्शनल फोर्सचा आन्सर येणार आहे 60 न्यूटन. ओके. सो याचा आन्सर काय येणार आहे, फ्रिक्शन बिटवीन द टू सरफेसेस विल बी इक्वल टू 60 न्यूटन. एनी डाऊट. हे पुन्हा एकदा सांगतोय मी. 3 व्हॅल्यू काढायच्या. एफएस मॅक्स, एफ के, अप्लाइड फोर्स, ओढणारा फोर्स. ठीक आहे. एफएस मॅक्स आणि अप्लाइड या दोन व्हॅल्यूचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येणार की बॉडी स्लाइड होणार आहे का नाही होणार आहे. जर अप्लाइड फोर्स एफएस मॅक्स पेक्षा जास्त झाला तर बॉडी स्लाइड होणार, आणि जर अप्लाइड फोर्स एफएस मॅक्स पेक्षा कमी असेल तर बॉडी स्लाइड होणार नाही. लक्षात आलं. आता बॉडी जर स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय घ्यायची सांगा मला जरा. बॉडी स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय घ्यायची. कायनेटिक फ्रिक्शन. ओके. बॉडी स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू कायनेटिक फ्रिक्शन घ्यायची, आणि बॉडी स्लाइड होत नसेल तर काय घ्यायची. एफएस मॅक्स आणि अप्लाइड फोर्स यांच्यामधली मिनिमम व्हॅल्यू रे. मिनिमम व्हॅल्यू त्यांच्यामध्ये कुठली आहे ती घ्यायची स्लाइड होत नसेल तर. म्हणजे मोस्टली एफ अप्लाइडच येणार, अप्लाइड फोर्सच येणार मोस्टली. ओके. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का. हे जे मी कन्सेप्ट सांगितली याच्यामध्ये डाऊट आहे का. 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं. हे अगोदर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण इथंच तुम्ही मिस्टेक करताय. ठीक आहे. आता याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कडे पुन्हा एकदा जाऊया. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनच्या अगोदर सॉरी रोलिंग फ्रिक्शन आपल्याला बघावं लागेल अगोदर. रोलिंग फ्रिक्शन. Third type of friction is the rolling friction. रोलिंग फ्रिक्शन. आता रोलिंग फ्रिक्शन कधी प्रोड्यूस होणार हे बघा. आता तिन्ही फ्रिक्शनच्या पुन्हा एकदा डेफिनेशन. जनरल फ्रिक्शनची डेफिनेशन काय आहे. when one body is in contact with another body and one body actually moves or tends to move on another body, the force which opposes the relative motion is called as frictional force. बरोबर. ते दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये असतील, एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली सरकत असेल किंवा सरकायचा प्रयत्न करत असेल, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो.
सरकायचा प्रयत्न करत असेल तर तिथं रिलेटिव्ह मोशनला अपोजिट फोर्स तयार होतो, त्याला फ्रिक्शनल फोर्स असं आपण म्हणतो. फ्रिक्शनचे 3 टाईप आहेत, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन कधी क्रिएट होतं, ज्यावेळी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर सरकायचा प्रयत्न करायला लागली परंतु अजून सरकत नाहीये, लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणायचं. स्लाइडिंग फ्रिक्शन कधी, ज्यावेळी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली स्लाइड व्हायला चालू करते त्यावेळी जो फ्रिक्शनल फोर्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक फ्रिक्शन. आणि तिसरं म्हणजे व्हेन वन बॉडी rolls over the another body, okay, then the force which opposes the relative motion is called as rolling friction. When one body rolls over another body, when one body rolls over another body, the frictional force is called as rolling friction. The frictional force is called as rolling friction. जर एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर रोल होत असेल तर त्यावेळी जे फ्रिक्शन क्रिएट होतं त्याला काय म्हणायचं, रोलिंग फ्रिक्शन असं म्हणायचं. ओके, आता व्हॉट इज द कॉज ऑफ द रोलिंग फ्रिक्शन? व्हॉट इज द कॉज ऑफ द रोलिंग फ्रिक्शन? तर कॉज ऑफ रोलिंग फ्रिक्शन मध्ये नंबर 1 आहे, दॅट इज द डिफॉर्मेशन ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, at the point of contact, due to which there is a condition that the body is just like a climbing the hill, okay, as long as it is rolling. म्हणजे रोलिंग फ्रिक्शनचं बेसिक रिझन काय लक्षात घ्या, बेसिक रिझन. आता रोलिंग मोशन होणार म्हणजे काय असणार, बॉडी जनरली काय असणार आहे, स्पेरिकल बॉडी असणार आहे. ठीक आहे, स्पेरिकल बॉडी. तर रोलिंग मोशन होणार म्हणजे काय असणार आहे, बॉडी स्पेरिकल असणार आहे आणि स्पेरिकल बॉडी एखाद्या सरफेसवर ज्यावेळी आपण ठेवतोय त्यावेळी काय होणार आहे, ड्यू टू इट्स वेट स्मॉल डिप्रेशन तिथं क्रिएट होत आहे, स्मॉल डिप्रेशन. आणि या स्मॉल डिप्रेशन मुळे या रोलिंग बॉडीला हा जो स्लोप आहे पुढे इथं स्लोप क्रिएट होणार ना, म्हणजे ऍक्च्युअली सरफेस हॉरिझॉन्टल असणार आहे परंतु त्या डिप्रेशन मुळे काय होणार आहे, या रोलिंग बॉडीला पुढे अडथळा निर्माण होणार. ती बॉडी कंटिन्युअसली पुढे रोल होईल तसं कंटिन्युअसली पुढे ते डिप्रेशन पुढे सरकत राहणार आहे आणि त्याच्यामुळे कंटिन्युअसली ती बॉडी एक प्रकारचा चढ चढत असल्यासारखा असणार आहे. ओके, ड्यू टू दॅट डिप्रेशन. ओके, सो व्हेन अ रोलिंग बॉडी is placed on a horizontal surface or any type of surface, what will happen, a small depression is produced in that surface. Okay, and that depression is opposing the motion of that body. Okay, and due to that depression the body is as if continuously climbing a hill. Okay, त्या डिप्रेशन मुळे बॉडी जी आहे ती कंटिन्युअसली एखादा स्लोप चढत असल्यासारखं होणार आहे. And therefore there is a rolling friction. So rolling friction चं basic reason आहे depression produced at the point of contact. Okay, depression produced at point of contact. ओके, जेवढं डिप्रेशन जास्त तेवढा त्याला चढावा लागणारा स्लोप जास्त येणार आहे, क्लाइंब करावा लागणारा स्लोप काय असणार आहे, जास्त. म्हणजे रोलिंग फ्रिक्शन कमी करायचं असेल तर त्याला एकच मेथड आहे, ते म्हणजे काय, ते डिप्रेशन जे आहे ते कमीत कमी व्हावं लागेल. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एकदम हार्ड रोड असेल, हार्ड म्हणजे सिमेंटचा रोड असेल, त्याच्यावर तुम्ही मोटरसायकल ढकलून बघा. मोटरसायकल सिमेंटच्या रोडवर मोटरसायकल उभी करायची आणि म्हणजे ड्राईव्ह करायची नाहीये, ढकलत न्यायची. ओके, ती इझिली तुम्हाला ढकलता येईल, काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि तीच मोटरसायकल आता काय करायचं, ज्या ठिकाणी वाळूचा ढीग आहे किंवा पूर्ण वाळू पसरलेली आहे, म्हणजे 1 फूट अर्धा फूट वाळू आहे आणि त्याच्यावरती मोटरसायकल ठेवायची आणि आता ढकलून बघायचं, मोटरसायकल पुढे ढकलली जात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप फोर्स लावावा लागतो. आणि याच्या दोन्हीच्या पाठीमागचं बेसिक रिझन काय आहे, सिमेंट कॉन्क्रीटवर ज्यावेळी टायरचे म्हणजे व्हीलचे जे टायर्स असतात, ओके, सिमेंट कॉन्क्रीटवर डिप्रेशन प्रोड्यूस करू शकत नाही, परंतु तेच म्हणजे सँडचा रोड असेल, वाळूचा रोड असेल तर मात्र काय होतं, तिथे जास्त डिप्रेशन प्रोड्यूस होतं आणि ढकलायचा प्रयत्न केला तर ते पुढे सरकत नाही.
वाळू असेल किंवा माती असेल, म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये जास्त डिप्रेशन होणार ना तेवढं ते पुढे सरकणार अजिबात नाहीये. कारण त्या डिप्रेशनमुळे ऍज इफ इट इज क्लाइंबिंग अ हिल, कंटिन्युअसली क्लाइंबिंग अ हिल सारखी कंडिशन क्रिएट होणार आहे. सो दॅट इज द बेसिक रिझन बिहाइंड द रोलिंग फ्रिक्शन. सो रोलिंग फ्रिक्शन, जेवढं डिप्रेशन जास्त तेवढं रोलिंग फ्रिक्शन जास्त. रोलिंग फ्रिक्शन कमी करायचं असेल तर रोड जो आहे तो खूपच हार्ड असला पाहिजे आणि डिप्रेशन जे आहे ते कमीत कमी प्रोड्यूस झाले पाहिजे. So this is the basic reason behind the rolling friction. Okay. So therefore, harder the surface, depression produced at the point of contact is the cause for the friction. Okay. So due to depression, rolling body actually surface horizontal असणार आहे, but for rolling body is as if climbing hill. ऍज इफ या शब्दाचा मिनिंग लक्षात येतोय ना. ऍज इफ म्हणजे जणू काही एखादी टेकडी चढायला लागली आहे, लक्षात घ्या. या पद्धतीनं त्या रोलिंग बॉडीला एक्सपिरियन्स होणार आहे. ओके. सो मोर द डिप्रेशन, मोर इज द रोलिंग फ्रिक्शन. ओके. सो देअरफॉर इथं आपण लिहू शकतो की हार्डर सरफेस असेल तर रोलिंग फ्रिक्शन जास्त असेल का कमी असेल. हार्डर सरफेस असेल तर रोलिंग फ्रिक्शन जास्त असेल का कमी असेल, बोला जरा. Less is rolling friction. जेवढा सरफेस जास्त हार्ड तेवढं रोलिंग फ्रिक्शन काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर समजा असं विचारलं की हाय प्रेशर टायर आणि लो प्रेशर टायर याच्यामध्ये रोलिंग फ्रिक्शन जास्त कुठं असेल, असं समजा एमसीक्यू आला तर आन्सर काय येईल तुमचं. दोन्हीमध्ये इक्वल असेल, लेस असेल, मोर असेल. हाय प्रेशर टायर आणि लो प्रेशर टायर. तर लक्षात घ्या रोलिंग फ्रिक्शन is more in low pressure tires. लो प्रेशर टायर मध्ये रोलिंग फ्रिक्शन जास्त असतं. म्हणजे हाय प्रेशर टायर म्हणजे जास्त इन्फ्लेटेड टायर जे आहेत ना त्या व्यवस्थित रोल होतात, इझिली रोल होतात. आणि लो प्रेशर टायर जे आहेत ना त्या इझिली रोल होत नाहीत. हे हाय प्रेशर मीन्स लो फ्रिक्शन. ओके. रोलिंग फ्रिक्शन इज मोर इन लो प्रेशर टायर्स, हे लक्षात घ्या. हा तर पुन्हा एकदा बघा, रोलिंग फ्रिक्शन इज मोर इन केस ऑफ लो प्रेशर टायर्स. म्हणजे रोलिंग फ्रिक्शन कमी करायचं असेल तर टायर मधलं एअर प्रेशर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल. जनरली म्हणजे जे काय हायर लेवल त्यांची ठरलेली आहे त्या हायर लेवलला ठेवावं लागेल. ठीक आहे. रोलिंग फ्रिक्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ द व्हील असतं. म्हणजे व्हीलची रेडियस जेवढी कमी तेवढं काय होणार, डिप्रेशन जास्त प्रोड्यूस होणार. कारण लक्षात घ्या रोडमध्ये प्रोड्यूस झालेलं जे डिप्रेशन आहे, सरफेसमध्ये प्रोड्यूस झालेलं डिप्रेशन हे कशावर डिपेंड असतं, प्रेशरवर डिपेंड असतं, फोर्सवर डिपेंड नसतं. ओके. फोर्स किती आहे त्याच्यापेक्षा प्रेशर किती आहे ते आपण तिथे कॅल्क्युलेट करावं लागेल. आता दोन व्हील सेम मासचे समजा जर असतील तर दोन्ही केसेसमध्ये फोर्स तर एमजीच येणार आहे. आणि लेस रेडियसचं जे काही व्हील असणार, लेस रेडियसचं व्हील, त्याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय येणार आहे, या केसमध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लेस येणार, लेस रेडियस असल्यामुळं. ठीक आहे. आणि एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लेस असल्यामुळं प्रेशर जास्त क्रिएट होतं. प्रेशर जास्त क्रिएट झाल्यामुळे काय होणार आहे,
हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये डिप्रेशन जास्त क्रिएट होणार, आणि डिप्रेशन जास्त क्रिएट झालं तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली रोलिंग फ्रिक्शन विल बी मोर. So rolling friction is inversely proportional to the radius of the field. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोलिंग फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन. रोलिंग फ्रिक्शन is directly proportional to normal reaction. Okay, rolling friction is directly proportional to the normal reaction. म्हणजे जेवढी नॉर्मल रिएक्शन जास्त तेवढं रोलिंग फ्रिक्शन काय होणार आहे, जास्त क्रिएट होणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण फ्रिक्शनचे सगळे टाइप्स बघितलेले आहेत. आता या सगळ्या फ्रिक्शन मध्ये एक महत्वाची टर्म जी आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ द फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघूया. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इट इज डिनोटेड बाय कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण कशाने डिनोट करतो, म्यू या लेटरनं डिनोट करतो, म्यू. ओके, तर ते म्यू म्हणजे म्यूएस असू शकतं, म्यू के असू शकतं किंवा म्यू आर असू शकतं. ओके, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किंवा कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन. म्हणजे इथं रोलिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला असा येऊ शकेल, रोलिंग फ्रिक्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन इनटू द नॉर्मल रिएक्शन. ओके, हा, तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असणार आहे, तर इट इज द रेशिओ ऑफ फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स divided by the normal reaction. So this is the definition of the coefficient of friction. Coefficient of friction is defined as the ratio of frictional force to the normal reaction. आणि इथं 3 प्रकारचे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असू शकतात, म्यू एस, म्यू के आणि म्यू आर. आता या तिन्ही व्हॅल्यूचं जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर जनरली कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सगळ्यात जास्त असतो, त्याच्यापेक्षा कमी कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन असतो आणि सगळ्यात कमी कोइफिशियंट ऑफ रोलिंग फ्रिक्शन असतो. म्हणजे सगळ्यात कमी फ्रिक्शन जे आहे ते कुठलं आहे, रोलिंग फ्रिक्शन आहे, आणि सगळ्यात जास्त जे आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन आहे मोस्टली. ओके, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा एक प्युअर नंबर आहे, इट इज अ प्युअर नंबर. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज अ प्युअर नंबर. म्हणजे याला कुठलंही युनिट किंवा डायमेन्शन नाहीये, कारण फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शन दोन्ही काय आहेत, फोर्सेसच आहेत. फोर्स डिवायडेड बाय फोर्स म्हणजे काय मिळणार आपल्याला, एक प्युअर नंबरच मिळणार आहे. ठीक आहे. आता कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असेल, लेस दॅन 1, इक्वल टू 1 की ग्रेटर दॅन 1, काय वाटतंय तुम्हाला? कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असेल, लेस दॅन 1, इक्वल टू 1 की ग्रेटर दॅन 1? तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू, इट्स व्हॅल्यू कॅन बी लेस दॅन 1 or equal to 1 or more than 1. more than 1 म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती 1 पेक्षा देखील जास्त असू शकते, लक्षात घ्या. ओके, म्यू ची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1, इक्वल टू 1 और मोर दॅन 1 देखील असू शकते. ओके, तर व्हॅल्यू ज्या आहेत त्या साधारणपणे बुकमध्ये ज्या दिलेल्या आहेत, टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ची व्हॅल्यू टेफ्लॉन आणि टेफ्लॉन मध्ये 0.4 आहे. ब्रास ऑन द स्टील इज 0.5, ब्रास आणि स्टील मध्ये 0.5 आहे. कॉपर ऑन स्टील इज 0.53,
ओके. अल्युमिनियम ऑन द स्टील ह्या व्हॅल्यू काय पाठ करायची गरज नाही, जस्ट व्हॅल्यू किती असतात ते सांगायला लागलोय. 0.61. रबर आणि ड्राय कॉन्क्रीट, रबर आणि ड्राय कॉन्क्रीट याच्यामध्ये 1.0 आहे. रबर म्हणजे टायर जे असते, टायर आणि कॉन्क्रीटचा रोड, याच्यामध्ये 1.0 आहे. आणि कॉपर आणि कॉपर मध्ये साधारणपणे ही 1.2 आहे. कॉपर कॉपर कॉम्बिनेशन मध्ये, म्हणजे दोन्ही सरफेस कॉपरचे असतील, बोथ द सरफेसेस आर कॉपर. कॉपर आणि कास्ट आयर्न मध्ये 1.05 पण आहे. 1.05 कॉपर अँड कास्ट आयर्न, म्हणजे ते दोन सरफेसचे मटेरियल कुठले आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कॉपर कॉपर कॉम्बिनेशन साठी आहे आणि ती साधारणपणे 1.2 व्हॅल्यू आहे. या सगळ्या स्टॅटिक फ्रिक्शनच्या व्हॅल्यू मी सांगायला लागलोय, स्टॅटिक फ्रिक्शनच्या व्हॅल्यूज. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॅल्यू थोडक्यात 1.1 आहे अँड इट इज फॉर कॉपर अँड कॉपर. दोन्ही सरफेस कॉपरचे जर असतील तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे 1.1. कॉन्क्रीट आणि ड्राय रोड, कॉन्क्रीटचा ड्राय रोड आणि टायर रबर यांच्यामध्ये व्हॅल्यू किती आहे? 1.0 व्हॅल्यू आहे. आणि बाकीच्या केसेसमध्ये त्या 0.5, 0.7, 0.8 या पद्धतीने असतात. सो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू इट कॅन बी लेस दॅन 1, इक्वल टू 1 और मोर दॅन 1 असू शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे म्यूची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याचा मिनिंग काय निघतोय लक्षात घ्या, की फ्रिक्शनल फोर्स हा नॉर्मल रिएक्शन पेक्षा जास्त येऊ शकतो. म्हणजे बॉडीचं जेवढं वेट आहे त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स येऊ शकतो. हे कशावर डिपेंड असणार आहे? म्यू वर डिपेंड असणार आहे. आणि जनरली कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त कधी असणार बघा, दोन्ही सरफेस जर सिमिलर मटेरियलचे असतील, दोन्ही सरफेसेस जर सिमिलर मटेरियलचे असतील तर काय होतं, म्यूची व्हॅल्यू जनरली जास्त असते. दोन सरफेस सेम मटेरियलचे असतील तर म्यूची व्हॅल्यू जास्त असणार आहे, आणि दोन सरफेस जर डिफरंट मटेरियलचे असतील तर म्यूची व्हॅल्यू काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके. आणि स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू जनरली काय असते? ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज अँगल ऑफ फ्रिक्शन. म्हणजे काय? अँगल ऑफ फ्रिक्शन which is denoted by phi. Angle of friction. Angle of friction, next concept. Angle of friction is denoted by letter this alphabet phi. Okay. Angle of friction म्हणजे काय? Angle made by the resultant of normal reaction and limiting value of static friction with the normal reaction. Angle of friction बघा काय आहे? Angle of friction is the angle between angle made by a resultant of, just a minute, सो अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतं बघा? अँगल मेड बाय रिझल्टंट ऑफ नॉर्मल रिएक्शन, and limiting value of static friction
with normal reaction. With normal reaction. ओके, याला काय म्हटलं जातं? अँगल ऑफ फ्रिक्शन म्हटलं जातं. इज कॉल्ड ॲज angle of friction. Is called as angle of friction. ओके, लक्षात येते का बघा? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक हॉरिझॉन्टल सरफेस घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. Suppose this is a horizontal surface on which suppose a block is placed like this. ठीक आहे, ब्लॉक याच्यावर ठेवलेला आहे. आता वेट कसं ऍक्ट होणार आहे? वेट विल ऍक्ट इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? नॉर्मल रिएक्शन विल बी इन अपवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिएक्शन जी असणार ती अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. त्याचबरोबर लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे, सपोज बॉडी पुढे सरकायचा प्रयत्न करायला लागली आहे, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे एफएस मॅक्स. एफएस मॅक्स या दोघांचा रिझल्टंट म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि एफएस मॅक्स या दोघांचा रिझल्टंट कसा येणार? इट विल बी लाईक दिस. ओके, सो दिस इज द रिझल्टंट. तर अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? हा रिझल्टंट आणि नॉर्मल रिएक्शन यांच्यामधला जो अँगल आहे ना, याला काय म्हटलं जातं? अँगल ऑफ फ्रिक्शन असं म्हटलं जातं. अँगल ऑफ फ्रिक्शन लक्षात आलं? अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? रिझल्टंट आणि नॉर्मल रिएक्शन यांच्यामधला अँगल. थोडक्यात अँगल ऑफ फ्रिक्शन इज डिफाइंड ॲज अँगल बिटवीन रिझल्टंट अँड द नॉर्मल रिएक्शन. रिझल्टंट कुणाचा रिझल्टंट? एफएस मॅक्स आणि नॉर्मल रिएक्शन यांचा रिझल्टंट. ठीक आहे, आता या डायग्राम नुसार फॉर्म्युला काय येणार बघा. आपण tan phi इथं काढून बघूया किती येतं. tan phi, तर tan phi इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे काय येणार? एफएस मॅक्स येणार तुमचं. एफएस मॅक्स जे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा त्याला काय म्हणतो आपण? लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लिमिटिंग व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ही झाली अपोजिट साइड, डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे नॉर्मल रिएक्शन. आता एफएस मॅक्सचा तर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. एफएस मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन डिवायडेड बाय एन. सो एन गेट कॅन्सल अँड अँगल ऑफ फ्रिक्शन tan phi इज इक्वल टू काय असतं? म्यू एस असतं. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतं म्यू एस. ओके, म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? tan इनवर्स घ्यावा लागेल. tan इनवर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ फ्रिक्शन. हे लक्षात आलं का बघा? सो अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? अँगल आहे हा. कुठला अँगल आहे? रिझल्टंट आणि नॉर्मल रिएक्शन यांच्यामधला अँगल आहे. कुणाचा रिझल्टंट आहे? हा एफएस मॅक्स आणि नॉर्मल रिएक्शन या दोघांचा रिझल्टंट आहे. ठीक आहे, आणि डायग्राम नुसार tan phi घेतलं तर एफएस मॅक्स डिवायडेड बाय एन येणार. एफएस मॅक्स म्हणजे म्यू एस एन डिवायडेड बाय एन. एन कॅन्सल होणार आहे अँड देअरफॉर tan phi इज इक्वल टू म्यू एस येतं. अँड देअरफॉर अँगल ऑफ फ्रिक्शन जर काढायला सांगितला तर tan इनवर्स ऑफ काय करावं लागेल तुम्हाला? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन घ्यावं लागणार. ओके, सो दिस इज अबाउट द अँगल ऑफ फ्रिक्शन. जे काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला म्यूएस दिलेला नसतो, डायरेक्टली काय दिलेलं असतं? अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेला असतो. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. अँगल ऑफ फ्रिक्शन माहिती असेल तर म्यूएस तुम्हाला काढता आलं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं क्वेश्चन मध्ये सांगितलं की अँगल ऑफ फ्रिक्शन इज अँगल ऑफ फ्रिक्शन अँगल ऑफ फ्रिक्शन इज 45 डिग्री आहे, तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती? आन्सर काय येईल? अँगल ऑफ फ्रिक्शन 45 डिग्री असेल तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे tan phi. सो म्यू एस इज इक्वल टू काय येणार आहे? tan 45. सो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येणार आहे 1. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता फ्रॉम द अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, नेक्स्ट आहे सिमिलर आणखी एक आहे अँगल, दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ रिपोज. Angle of repose which is denoted by alpha. Angle of repose is denoted by alpha. आता हा अँगल ऑफ रिपोज काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.
ठीक आहे.